टँगो 1, टँगो 2, टँगो 3 असे 3 आमचं पोस्ट होतं. त्या पोस्टात असं होतं टँगो म्हणजे काय असते? टँगो 1 म्हणजे सगळ्यात वरचं पहाडी. टँगो टँगो 1 त्याला त्या पहाडीचं नाव दिलेलं आहे. म्हणजे 17 किलोमीटर वर होतं. आम्ही जमिनीपासून 17 किलोमीटर वर होतो. थोडी थंडी असून दे तर मला आंघोळ केल्याशिवाय मला गम पडत नव्हता. थंड पाण्याने करायचं. थंड पाणी. वातावरण कशामुळे भारी? वातावरण माणसंच भारी. सगळं दुटी करायला माणसं भारी. श्रीनगरची माणसं एवढी म्हणजे बेकार माणसं आपल्यापेक्षा जास्त. ते आपल्यापाशी राहून आपल्याशी धोका देणार. श्रीनगरची दुटी परवडते तर राजस्थानची थंडी परवडत नाही. घरातले लेटर आम्हाला पटणार ती पोस्टमनची आम्ही वाट बघत बसणार. पोस्टमन कधी येतोया आणि आम्ही लेटर कधी वाचतोया. या सर्व तुमच्या जिथे बदल्या झाल्या त्यातलं सगळ्यात तुम्हाला आवडलं ठिकाण कोणतं? सगळ्यात जास्त आवडलं ठिकाण मला श्रीनगरच आवडतं. श्रीनगर. आता सामाजिक कार्यासाठी आम्ही गावातले जे आता आमचे आता जे आहेत मंडळी ते काय म्हणाले सगळ्या ग्रुपनं आम्ही ठरलं की आम्ही एकदा हे राजू गोडकेच आहे सर आमचे ते काय म्हणाले एकदा आम्ही मुस्लिम मठाची स्वच्छता करू जाऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण नवे चावरे गावचे हवालदार तानाजी माने फौजी यांच्यासोबत त्यांचा आर्मीमध्ये भरती होण्या अगोदरपासून ते आर्मी मधून रिटायर झाल्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही या क्षेत्रात येण्याचे कधी ठरवले? मी क्षेत्रात येण्याचे म्हणजे मी सध्या म्हणजे 1989 ते 90 या दरम्यान माझी 10वीची परीक्षा झाली. त्यानंतर मी ITI केला. ITI नंतर मला काही फौजीचं काही एवढी हे नव्हतं. मी आवड नव्हती एवढी जास्त. त्यावेळेला काय फौजीची एवढी जास्त आवड नव्हती आमच्या वेळेला. क्रेज पण नव्हती. नव्हती एवढी. त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये होतो. मग भरती अशीच होती. सगळ्याच्या मित्रासंग मी गेलो तिथं. त्यावेळेला माझी भरती झाली. भरती झाल्यानंतर मी भरती होऊन आलो इकडं. मग झाली भरती. मग नंतरही मला जाऊ वाटत नाही. म्हणजे मला आवड म्हणजे अशी नव्हती एवढी. त्यावेळेला म्हणजे फौजीची माणसांची कोणी एवढी आवड नव्हती. काहीतरी मी ऐकलं की बाबा पहिल्या काळात उचलून घेऊन जायचे असं होतं तिथं. त्यावेळेला उंची काय असं काही एवढं नव्हतं. उंची वजन एवढं काही नव्हतं. नॉर्मल असं घेत होते तशी. असे मी भरती रनिंग मध्ये सगळ्यामध्ये बसलो. गेल्यानंतर मी भरती झालो. त्यानंतर मी मला एक ट्रेनिंग करून आलो. त्यानंतर मला त्याची आवड झाली जास्त. मग आता घरी येऊन तर काय करायचं, आम्ही 4 जण भाऊ. मग आता 4 जण घरा भावात आम्हाला काही एवढी परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती. नंतर म्हणतो मी एकदा सध्या जायचं गेलो तर जायचंच. मग मी ठरवलं. त्यानंतर मी गेलो. त्यानंतर मला ती आवड झाली. त्यानंतर रमलो मी. त्यानंतर मला मध्ये आणि पण नंतर जाण्याची ही झाली. जाऊ वाटण झालं. त्यातनं मी नोकरी केली हे वर्षभर. 20 वर्ष सर्व्हिस करून आलो केली काय? तुम्ही कधी जॉईन झाला आणि कधी रिटायरमेंट झाला? मी जॉईन 1993 ला मी जॉईन झालो आणि रिटायरमेंट 2013 ला मी रिटायरमेंट झालो. तुम्ही ऑन ड्युटीवर असताना एखादा प्रसंग सांगा. ऑन ड्युटीला असताना म्हणजे आमची 71 बसणं काय आमची काही युद्ध काही कुठं झालेलं नाही. युद्ध म्हणजे काय झालं ऑन ड्युटी होतं माझे काय ह्या सध्या ह्यात माझी काय माझी झालेली नाही. तरी पण आमचा प्रसंग म्हणजे आम्ही भयानक प्रसंग मध्ये आम्ही ड्युट्या केल्या. म्हणजे महत्वाचं म्हणजे काय पाण्याचं महत्व सांगतो. माणसाची वाटते पाण्याचं महत्व कसं असते. पाणी म्हणजे आम्ही एवढे पाण्याची आम्ही ड्युटी अशी होती. टँगो 1, टँगो 2, टँगो 3 असे 3 आमचं पोस्ट होतं. त्या पोस्टात असं होतं. टँगो म्हणजे काय असते? टँगो 1 म्हणजे सगळ्यात वरचं पहाडी. टँगो 1 त्याला त्या पहाडीचं नाव दिलेलं आहे. म्हणजे 17 किलोमीटर वर होतं. आम्ही जमिनीपासून 17 किलोमीटर वर होतो. असे 3, 4, 5 पहाडी आहेत आणि त्या पहाडीवर दुटी आहेत. एका वेळेला तिथे 17 ते 18 माणसं दुटीला असायची. एक जेशू, एक ऑफिसर आणि सगळी मग आम्ही वारस अशी दुटीला आम्ही होतो. एकदम म्हणजे पाण्याचं महत्व. पाण्याचं महत्व कसे आहे, जाताना आम्ही 12 जण नगून जायचे. एक रायफलवाला प्रोटेक्शन. सगळ्या झाडीतनं खाली यायचं. त्या डोंगरातनं खाली उतरायचं. सगळ्यांच्या पाठीमाग 20 लिटरचं केन असणार. 20 लिटरचं केन पाठीमाग बांधलेलं असणार ते दोरी लावून. आणि बाकी कोणाला आंघोळ करायची येताना साहित्य घ्यायचं आपापलं. खाली जायचं बेसमध्ये आंघोळ करायचे, नाश्ता खायचा आणि सगळं गुण वर आम्ही यायचं. ड्युटीवर असायची का? वर ड्युटीवरच. त्यात कशी असायची 6 जणांची ड्युटी. ज्याला कोणाला पाण्याला जायचं पाण्याला जायचं त्याला ड्युटी नाही. आणि म्हणजे पाण्याला गेले सकाळी 6ला गेले दुपारी 12ला जेवण यायचं. कारण 17 किलोमीटर यायचं आणि 17 किलोमीटर जायचं म्हणजे काही एवढं मुश्किल गोष्ट नाही. आणि वर जायचं पाणी घेऊन जायचं. त्यावेळेला मुश्किल. मग मी तर काय करतो, फक्त जायचं. दुट्टी मी कव करतच नव्हतो. मी त्यावेळेला म्हणजे मला रनिंगला आणि हे असं मला हौस नाही. मी सारखं खाल्लाय मला तो वर गमायचंच नाही. मग खाली येऊन जरा इकडे तिकडे फिरायसाठी मी सांगा ती दुसरी मुलं आता जाळी असली होती अशी नाही होती. ते काय म्हणणार आम्ही तर बसतो कारण आम्ही खाली काय जाणार नाही.
तुमच्या बदली दुट्टी आम्ही करतो रात्रभर, खरं आम्ही काही जाणार नाही. मग त्याच्या बदली मी जायचं होतं खाली सारखा जाऊन पाणी घेऊन येत होतो आम्ही. येताना मला रोज एवढी थंडी असू दे तर मला आंघोळ केल्याशिवाय मला गम पडत नव्हता. थंड पाण्याने करायचं. थंड पाणी खाली तिथं खाली आलं काय गरम व्हायचं सगळं. थंड पाणी काय असा घाम व्हायचा आणि त्यामुळे खाली आल्यावर कशी थंड पाणी वाटायचं नाही म्हणते. आंघोळ करणार पुन्हा वर जायचं आणि भिजणार. मग तिथं कसं होतं पाणी मोजकच प्यायचं. पाणी किती पितोय आता पण असं हे व्हायचे. आंघोळीला तिथं फक्त साहेबच करण्याची शिव, ज्याला कोणाला आंघोळ करायची आहे ते सगळं होऊन जायचं. एवढं बिकर प्रति पाणी म्हणजे काय चीज आहे ते आम्हाला फौजीमध्ये कळाले. ड्युटी असताना कळाले. तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी तुमची बदली झाली? माझी पहिल्यांदा मी कोल्हापूर 109 TM मी कोल्हापूर 109 इन्फंट्री बटालियन ते आमच्या इथं मी भरती झालो. त्यानंतर माझी ट्रेनिंग इथे 5-6 महिने झाले इथं. त्यानंतर माझी बदली श्रीनगरला झाली. श्रीनगरवरनं तिथं मी 2-3 वर्ष काढली. त्यानंतर मी आणि कोल्हापुरात आलो. त्यानंतर मी जम्मूला गेलो. तिथं 3 वर्ष काढली. तिथला अनुभव कसा काय जम्मूला? म्हणजे वातावरण एकदम वेगळं ना. श्रीनगरचा सगळं हे मुसलमानांचं सगळं हे म्हणजे तिथं सगळं हे आपले हिंदू लोक काही मिळणार नाही ज्यादा. पण जम्मूला सगळे आपले हिंदू लोक मिळणार. हिंदू लोक मिळणार सगळ्याशी. इथं कसं आहे जम्मू मध्ये दुट्टी करायला सगळ्यात भारी. राजस्थान, जम्मू काश्मीर सगळ्यात वातावरण कशामुळे भारी? वातावरण माणसंच भारी. सगळं दुट्टी करायला माणसं भारी. श्रीनगरची माणसं एवढी म्हणजे बेकार माणसं आपल्या ते आपल्यापाशी राहून आपल्याशी धोका देणार अशी माणसं आपली आहेत. एवढ्या ठिकाणी केली नाही? श्रीनगर केल्या, जम्मू केली, नागपूर केलं, पुणे केलं, पुन्हा बेळगाव सेंटर केलं. राजस्थानला पण होतो 3 वर्ष. राजस्थानचं कसं असते? राजस्थानला गरमी काय? थंडी ज्यावेळी थंडीच्या वेळ असते ती श्रीनगरची दुट्टी परवडते. तर राजस्थानची थंडी परवडत नाही. अजिबात परवडत नाही थंडी अजिबात. कारण का श्रीनगरमध्ये कसं आहे बुखारी सगळं सुविधा सगळ्या दिल्या असतात. थंडी समज दारू, मटण ही सगळी तिथं सोय असते. म्हणजे रातभर बुखारी तेल बिल सगळं दिलेलं असते. तर इथे कसं आहे राजस्थानला काही तशी सोय नाही. थंडी म्हणजे एवढी काय म्हणजे थंडी एवढी बेकार इथं झोपू शकत नाही माणूस. एवढी थंडी आणि ऊन तर एवढे भयानक. दिवसा ऊन आणि संध्याकाळ थंडी. त्यामुळे माणूस बेचैन होते. आम्ही दुट्टीला असताना काय करणार बॅरल ठेवतो आम्ही बॅरल पाण्याचं बॅरल बी गरम असायचं. तरी पण ते जरा खाली जरा गार असं हलवायचं. त्यात आम्ही बुडी मारायची पाण्यात आणि वर जाऊन आम्ही दुट्टीला भरायचं. 10 मिनिटात आणि गरम हाय तसं ती वाळायचं ड्रेस. अशी आम्ही दुट्टी दिवस द्यायची. एका तासात आम्ही 3-3 मध्ये बॅरल मध्ये बुडणार आणि वर जाऊन दोघं दुट्टी असणार. एकदम जाणार खाली बुडणार आणि वर जाणार आम्ही. अशी दुट्टी करून आम्ही काय वेळा पोस्टाच्या भोवतीने सगळे चादरी बांधली त्यांच्या हातरून असायची. हातरून भिजवायची, पोती भिजवायची, कडण आणि सगळी लावायची. पाण्याच्या बाटली पाणी त्यावेळेला पाणी काही नव्हती. सगळ्यात गोष्ट म्हणजे महत्वाची आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भरती झालो आणि आम्ही जम्मूला गेलो पहिल्यांदा त्यावेळेला फोनची व्यवस्था नव्हती. मग कसं कम्युनिकेशन? लेटर सगळे लेटर जी साडे मोबाईल बी नव्हतं काय नव्हतं. फक्त लेटर आलं, लेटर घरात वाचणार, घरात लेटर आम्हाला पाठवणार. ते पोस्टमनची आम्ही वाट बघत बसणार. पोस्टमन कधी येतोया आणि आम्ही लेटर कधी वाचतोया. घरातली खुशाली कशी कळायची त्यावेळेला. त्यामुळे कसं होतं फोन आता जेव्हा काही माणसं यायची आता इथं आहे तर तिथं लगेच कळतंय. त्यामुळे ही सगळी 2-3 गोष्टी आहेत त्या आम्हाला म्हणजे अनुभवची गोष्टी आहेत. कारण आम्हाला फोन म्हणजे काय आहे ते आम्हाला माहित नव्हतं. ज्यावेळी 7-10 वर्ष झाली तेव्हा फक्त लँडलाईनचा फोन मोबाईल चालू झाला. म्हणजे आपल्या घरात होतं ना लँडलाईन पहिला, ते लँडलाईनचा फोन चालू झाला. तेव्हा आमच्या घरी एक मोबाईल होता. त्या मोबाईलवर आम्ही तिथं सकाळी 6ला म्हणजे कसं तिथं नंबर लागायचं. आता कसं आहे प्रत्येकाने फोन लावला की घरात एका मिनिटात होतं. त्यावेळी नंबर लावायचं, नंबरला दुट्टी करायची आणि दुट्टीच्या टायमात आपलं गेस्ट असते त्या टायमात आपण फोन करायला जायचं. 2 तास 3 तास त्या नंबरला जायचं. आणि जर घरात कोणी उचल नसला तर आम्हाला असं डोसकामचं हे व्हायचं. फोन लागला नसला तर तिथे मग ती मागणं तू तुझा नंतर फोन करता मला लावायचा. यामुळे आम्ही बेचैन असायचं. तेव्हा नेहमी दुट्टी आम्ही त्याच्यात जायचं आमच्याशी. सगळ्यात जास्त बेकार म्हणजे फोनच होतं. आणि नंबर लागला की 1-2 तासांना नंबर आमचा यायचा. 2 तासांना एवढं हे होतं. एकच असेल ना एकच टेलिफोन. आणि पुन्हा नंतर आणि काही दिवसानं 1 वर्षभरानं ते कॉईन आला. कॉईन टाकायचं, 1 रुपया टाकायचं. ते पैसे सुट्ट व्हायसाठी आणि आम्हाला फोनसाठी तक्रार व्हायची आमची. ते तर ते 1 रुपया पडला की तेवढंच बोलायचं. दुसरे पैसे सुट्टच मिळाले नाही म्हणे. मग काय वेळा ह्याच्यात या पाया पडून पैसे गोळा करून असं रुपये 5-10 रुपयात ठेवायचं आणि 2-3 मिनिटं घरासाठी बोलायचं. एवढे आमचं म्हणजे असं होतं त्यावेळेला. ह्या सर्व तुमच्या जिथं बदल्या झाल्या त्यातलं सगळ्यात तुम्हाला आवडलं ठिकाण कोणतं? सगळ्यात जास्त आवडलं ठिकाण मला श्रीनगरच आवडतं. श्रीनगर दुट्टीला भारी म्हणजे कसं सगळी सोय आहे. इलाका म्हणजे चांगला पण आहे. तर तिथली इलाका म्हणजे भारी वाटते. म्हणजे मोसम म्हणजे सगळं आता कुठं थंडी आली
तर कुठं हिचं दुकान आलं तर लगेच पाऊस आला तर लगेच जरा ऊन आलं त्यामुळे आपण तिथं भारी वाटतं. हा, किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केली? सर्व्हिस माझी 20 वर्षात माझी 18.5 वर्ष भरली. 20 वर्ष मी सर्व्हिस केली. आमची टी वाटायला नाही, त्यामुळे आमचं डिसेंबर पण आमची मध्ये होती, त्यामुळे माझी 18.5 वर्ष सर्व्हिस भरलेली आहे. 18.5 वर्ष. हा, तुम्ही आफ्टर रिटायरमेंट नंतर काय करता? आता आफ्टर रिटायर नंतर मी पहिल्यांदा आलो, आता मी स्टेट बँकेमध्ये आहे बरं. आता दुटीला, म्हणजे गव्हर्नमेंट लागलो. ज्यावेळी आलो तिथं आम्ही सैनिक कल्याण बोर्डात नोंद केली. आम्ही नोंद केल्यानंतर तिथनं आम्हाला कॉल आलं. एक मला पहिला कॉल आला रेल्वेचा 2 वेळा. म्हणजे कसली नोंद करायला लागते? आर्मी रिटायर नंतर आमची इथं नोंद असते सगळ्यांची, सगळं डॉक्युमेंट सगळं जमा करून तिथे नोंद होते. आमच्या सैनिक कल्याण बोर्ड मी सैनिकासाठीच आहे, म्हणजे इथनं दुटी बिटी आमचं सगळं काय असं तिथं होते. म्हणजे आपला काय प्रॉब्लेम आहे, पेशीची जी दवाखाना आहे काय आहे सगळं आमचं हे करावं लागते. तिथनं मला 2 कॉल आलं. एक पहिला आला महाराष्ट्र बँकेचा, नंतर 2 कॉल आला रेल्वेचं, पुन्हा तिसरा कॉल आला डीएससीचा, म्हणजे चौथा डीएससीचा आला. असं 4-5 कॉल आला मला. नंतर मला आला स्टेट बँकेचा. मग मी सगळी चौकशी केली, सगळी कुठल्यात जावं मी सगळ्यात विचारायला लागलो. तर शहाणी माणसं एक थोडीफार होती गावात, त्यांनी सांगितलं गव्हर्नमेंट स्टेट बँक ही गव्हर्नमेंट आहे आणि सगळ्यात भारी आपल्या गावाला गट आहे. रेल्वे जर गेलो तर आम्ही लांबच जाणार, कारण रेल्वे आमच्या कोल्हापूर सोडली तर इथं कुठं आसपास जवळ नाही, आणि एकच ठिकाण कोल्हापूर, सगळ्यांची कुठे तर मिळेल असं काही नाही. म्हणून मी स्टेट बँकेत नोंद केली, म्हणजे ठरवलं. त्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्यात 10 दिवस ही चालू होतं. काय ते? हे 10 दिवस हे म्हणजे इंटरव्ह्यू प्रोसेस सगळं चालू होतं. त्या 9व्या-10व्या दिवशी माझं ही जॉईन झालं. त्यात म्हणजे मिलिटरी सारखंच आहे, रनिंग आहे, इंटरव्ह्यू आहे, पुन्हा फिजिकल आहे. त्या सगळं म्हणजे मिलिटरी सारखं सगळं आहे. त्यात सगळं मी म्हणजे फिजिकल सगळ्याला पास झालो आणि स्टेट बँकेमध्ये मी लागलो. पहिल्यांदा मला सांगली दिलेत, सांगलीत 1 वर्ष केलं. हातनगरीमध्ये 6 वर्ष केली. त्यानंतर मी यड्राव 3 वर्ष केली आणि इचलकरंजी स्टेट बँक मध्ये 1 वर्ष. आता सध्या मी 2 वर्ष झालं आता MIDC शिरोलीमध्ये. आता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये जसं गड किल्ल्याचं मगाशी म्हणाला, तसं म्हणजे काय काय करताय तुम्ही? म्हणजे आम्ही सगळ्यांनी ग्रुप केलेला आहे निसर्गवनवंती. सगळ्या बॅच नाही, आकड गावातील जी माणसं आहेत त्यांनी निसर्गवनती आम्ही एक ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुप तर्फे आम्ही एक ट्रॅकिंग म्हणून जातो. प्रत्येक रविवारी आम्ही एक आवडीनं कोण येईल ती येईल, असं काही नाही की सक्ती नाही. ज्याला कोणाला येतं त्याला आम्ही सांगतो आज इथं जायचं आहे, कुणाला इच्छुक येणार ती या. आम्ही जी आहे ती 10-12 जण रोज जातो. प्रत्येक रविवारी सकाळी आम्ही जातो. कुठं कुठं गेलाय थोडं सांगता का? मल्लिकार्जुनचा गेलोय, तिथनं ह्याला पण गेलो आम्ही. इथं मल्लिकार्जुनच्या इथं काय? मल्लिकार्जुन इथं एक देवस्थान आहे, महादेव मंदिर पण आहे तिथं, आणि तिकडे बाजूला मस्जिद पण आहे. अशी 2 मस्जिद आहे. ह्या बाजूने एक मालेवाडीचा आणि त्या बाजूला कनेगाव असा आहे. मालेवाडी इकडं आहे आणि इकडं अशी 2 गावांची ही आहे. त्यामुळे इकडून दोन्हीकडून पार्टिशन आहे, त्यामुळे जाऊ शकतो. तिकडे चौभोवतीनं आम्ही जाऊ शकतो कुठे पण. तुम्ही चढून जाताय? चढून जातो डोंगरावर. तिथं पायथ्याची गाडी लावतो, 5-6 किलोमीटर वर आहे, ती वर चढून आम्ही खाली येतो. तिथे जाऊन आपलं दर्शन घ्यायचं, वॉकिंग करून यायचं. परत कोणत्या ठिकाणी मल्लिकार्जुन अजून? पुन्हा ज्योतिबा ट्रेकिंग केलं आम्ही. ज्योतिबाच्या पायथ्याची इकडे साईडला गाड्या लावायच्या आणि तिथं वर ट्रेकिंग करत जातो आम्ही 5-7 किलोमीटर. त्यानंतर आम्ही कराडच्या पण ह्याला गेलो. कराड पुन्हा बरेच इथले जी आहेत नाही जवळचे गड सगळं आम्ही करून आलेलं. सगळं इथनं जे आहे ते सगळं आम्ही ट्रेकिंग करून आलेलं आहे. सध्या तिथे जाऊन मग काय करताय? फक्त आपलं निसर्ग म्हणजे असं काय आहे, मी काय कसा निसर्ग काय कसा आहे, चढायचं कसं, मी असं सगळं वाचण्यासाठी बोलण्याचं माणसाची जर 4 गोष्टी होत्या त्यासाठी. आता रविवारी कोणत्या गेलता? आता ह्या रविवारी मल्लिकार्जुनलाच घेतो. आणि आता का फोटो कॉल बघितले मी तुमचं ते सामाजिक कार्यासाठी आम्ही गावातले ते आता आमचे आता जी आहेत मंडळी ते काय म्हणाले, सगळ्या ग्रुप नाम ठरले की आम्ही एकदा राजू गोडकेच आहे सर आमचे, ते काय म्हणाले एकदा आम्ही मशीनवाटाची स्वच्छता करू जाऊया. 10-15 ग्रुपवर टाकले, 10-15 जण जाऊन सगळी मशीनवाटाची स्वच्छता आम्ही चांगली करून आलेली आहे. म्हणजे सगळं गावासाठी म्हणजे एक स्वच्छता करायचं म्हणून ठरवलं होतं. आता इथनं पण फौजी सगळी का तुम्ही आपलं? नाही, फौजी पण असं नाही, सगळे आम्ही कोण गावात इच्छुक असेल त्यांनी ग्रुपला टाकलं, ते कोण आली ते आम्ही गेलेले आहे. जी 2024 मध्ये मुलं भरती करत आहेत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? तो म्हणा रनिंग झालं पाहिजे, एक जर जिद्द पाहिजे आपली तर त्यात उतरायचं जिद्द पाहिजे, जिद्द केली पाहिजे चांगली. जर आपल्याला भरती व्हायची आहे तर जिद्द आपली पूर्णपणे पाहिजे. आता मी 1 दिवस व्यायाम केला त्या कशाला यायचं ही अशी जिद्द नाही पाहिजे. मुलांना सगळं असं म्हणजे वचीर आम्ही सांगतो सगळं. बाकी काय अशी म्हणजे टंगळामुळे केलं. तुमच्या वेळेस स्पर्धा कमी होती, आता कसं स्पर्धा पहिल्या आमच्या वेळेस कसं होतं, उंची वजन एवढं काही जास्त नव्हतं, वजनाला असे उंचीला असे काही जास्त नव्हतं. आता ह्या वेळेला कशी 73 उंची, रनिंगला तशी 10 जागा भरायचं तर 1000 माणसं आहेत, त्यामुळे मुश्किल आहे जरा तो वाटतं. आता प्रॅक्टिस कशी मुलांनी तीच केली पाहिजे. प्रॅक्टिस जिद्द पाहिजे, जिद्द पाहिजे, मला बाबा भरती व्हायचं असं पाहिजे, व्हायला पाहिजे. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.